यांना चार बरोबर तिथे सभासद नाही असं ते अर्ज त्याच्यामध्ये शिवानंद चंदीमणी नावाचा कोण चेअरमन का संचालक झाला आहे त्या व्यक्तीनं या कार्यालयाचे सभासदांचं संपुष्टात आणले आणि इतरही पूर्ण सगळं काढायला पाहिजे कोण तर घ्या थोडं ऐकून ठीक आहे साहेब इतरही 6 माणसं तशीच आहेत असं तुमच्या अर्जामध्ये नमूद आहे म्हणजे 7 ते 7 माणसं म्हणजे काहींनी प्लॉट विक्री केलेले आहे काही ते तुम्हाला दुसरं जे आहेत ते वडिलांच्या नावावर आहेत काही 1-2 जण आहेत बाकी विक्री झालेले XYZ असा घटनाक्रम पडलेला आहे बरोबर त्याच्यामध्ये कार्यालयात काय केलेलं आहे तर ते शिवानंद चंदीमणी त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यावर तुमची मागणी आहे त्यांना जे सगळा प्रताप हा त्यानंच केला आहे त्याबाबतचा प्रस्ताव 28/11/2025 रोजी विभागीय समितीच्या कार्यालयात पाठवला आहे तिथून त्रुटी आली होती त्या त्रुटीची पूर्तता मागील दिवसापूर्वी केली होती ते कळावं त्यांना दाखवून आणि मी आता पुणे विभागाच्या मुख्य साहेबांना पुन्हा पण तरी त्यांनी शिरोलीमध्ये गेले आज आहे शिरोली पुढं आहे सगळे विषय एकत्र करू नका तुम्ही तेच आहे म्हणत आज परत त्या माणसाला काढून टाकलेला आहे मॅडमला त्याच्यावर तो आपल्याला दिलेला आहे काही फरक पडत नाही आता दुसरा विषय आहे की आपण पिसनीला गुन्हे दाखल करण्यासाठी आपण कळून घेऊ की आपल्याला कसं आहे त्याच्या अनुषंगाने सांगतो हा प्रस्ताव 28/11/25 आपण विभागीय समितीला संघटनेचा पुणे यांच्याकडे दाखवलं कशासाठी पाठवलं आहे तर महाराष्ट्र शाखा संस्था कलम 146-47 कायदेशीर कारवाई म्हणजे ते गुन्हे दाखल करणे ती बोगस काम केल्यामुळे गुन्हे दाखल करण्यासाठी आपल्याला परवानगी कोणाची घ्यावी लागते यांची घ्यावी लागते फसवलं तुम्हाला हां शासनाची फसवणूक झाली शासनाची फसवणूक झाली आमची फसवणूक झाली फसवणूक झाली पण त्याच्यावर त्याने आम्हाला 29/12ला कळवलं काय कळवलं आहे तर जांभीर सौ SP मसळीकर व इतर 7 यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने आपले कार्यालयात मुद्देने चौकशी करून अहवाल सादर करण्याची केली नमूद करून त्या अनुषंगाने सादर केलेल्या चौकशी अहवालामध्ये